श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन रेसिपीला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, रेसिपी आज घेऊन आली ती म्हणजे होममेड केकची. कारण पिहूला केक खायचा होता आणि आहो पण म्हणत होते की मी कॉलेजमधून येण्याच्या आधी काहीतरी मला बनवून ठेव. तर विचार केला चला आता पिहूला स्कूलमधून आणायचंच आहे आणि आहो पण कॉलेजमधून येतील, आल्याबरोबर त्या दोघांना पण खुश करावं म्हटलं आणि मग मी केकच्या रेसिपीला सुरुवात केली. तर मी पहिल्यांदा रिच कोको ओन केक मिक्स हे मी पहिले एका डब्यामध्ये, म्हणजे कुकरचा छोटा डब्बा होता, त्या डब्यामध्ये ते सगळं मिक्सचर मी काढून घेतलं आणि त्याला थोडंसं चमच्याने फिरवून घेतलं. कारण म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे काही राहू नये यासाठी मी ते छान फिरवून घेतलं. आणि तोपर्यंत ज्यामध्ये मला केक बनवायचा होता ते केकचं एक पात्र मी नवीनच आता डीमार्टमधून खरेदी केलेलं होतं आणि फर्स्ट टाईमच त्यात मी केक बनवत होते. तर ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून ते तेल सगळीकडं म्हणजे ग्रीस करून घेतलं, जे त्या डब्याला तेल लावून घेतलं. आणि त्यानंतर मग मी जे आपण मिक्सचर घेतलेलं होतं त्या मिक्सचरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं. आता हे कुठलंही प्रमाण नव्हतं, फक्त कपाने मी घेत होते. ते तुम्हाला मी म्हणजे तुम्हालाही समजावं म्हणून मी तुम्हाला ते कपाने दाखवत होते, पण ॲक्च्युअलमध्ये मी कुठलंही असं प्रमाण काही घेतलेलं नव्हतं. अंदाजेच मी थोडंसं म्हणजे अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी तेल घेतलं आणि ते तेल त्यात टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये जसं लागेल त्या पद्धतीनं थोडं पाणी टाकून घेतलं. कारण एकदाच पाणी टाकलं तर ते जे बॅटर तयार होणार होतं ते पातळ होईल, यासाठी मी थोडं लागेल तसं पाणी टाकून घेतलं. आणि कपामध्ये जे थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं होतं सुरुवातीला, तेच तेल यामध्ये मी परत थोडंसं टाकून त्याला छान फेटून घेतलं की जेणेकरून त्या बॅटरमध्ये लम्स वगैरे राहणार नाहीत. आणि छान फेटून घेऊन मग ज्या डब्याला मी तेल लावून ग्रीस केलेलं होतं, म्हणजेच तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये ते बॅटर मी टाकलं. आणि हे बॅटर तयार करण्याच्या आधीच मी गॅसवरती कढई ठेवलेली होती पाणी टाकून, म्हणजे प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती. तर छान पाणी पण उकळी आलेलं होतं आणि मग त्या कढईमध्ये मी हे म्हणजे केकचा जो डबा होता तो डबा ठेवून दिला आणि त्यावरती थोडेसे काजू बदाम वगैरे टाकून घेतले. पण काजू बदाम टाकण्याची माझी ही एक चूक झाली, कारण नंतर मला म्हणजे चॉकलेट मेल्ट करून त्यावरती स्प्रेड करायची होती आणि व्हिपनिंग क्रीमसुद्धा होतं, पण माझ्याकडं म्हणजे सगळं काही केक बनवण्याचे साहित्य नव्हतं. त्यामुळं मग मी ते एका बाऊलमध्ये चॉकलेटसोबतच घेतलं आणि त्याला डबल बॉईल हीटचा वापर करून त्या चॉकलेटला मी मेल्ट करून घेतलं. आणि छान मेल्ट केलेलं जे चॉकलेट होतं ते मला त्यावरती टाकायचं होतं, पण ते आधी लक्षात न आल्यामुळे मी आधीच त्याच्यावरती म्हणजे केकच्या बॅटरवरती काजू बदाम टाकून घेतलेले होते. तरी असंही आपल्या पोटातच जाणार होतं. तर पहा, आपण त्यामध्ये एक चाकू किंवा एखादं म्हणजे काडी असेल तुमच्याकडे स्टिक, तर ती त्यात टाकून पाहायची किंवा चम्मच. ज्यावेळेस ते आपल्या चम्मचला चाकूला लागणार नाही, म्हणजे त्यावेळेस व्यवस्थित केक आपला झालेला आहे हे असं समजून घ्यायचं. आणि मग माझा केक बनलेला होता, मग मी तो काढून घेतला आणि काढून थोडंसं थंड करून घेतलं. तोपर्यंत तिकडे माझी चॉकलेट मेल्ट झालेली होती, छानपैकी चॉकलेट मेल्ट झालेली होती. तर थोडंसं मी परतून म्हणजे चम्मच फिरवून घेतला आणि कसं म्हणजे गरम होती तेव्हा खूप असं लिक्विड झालेलं होतं, पण थोडंसं गार झाल्यामुळं ते थोडंसं असं घट्ट झालेलं होतं. तरीसुद्धा यावरती स्प्रेड करण्यासाठी चांगलंच होतं. त्यानंतर मग तो माझा केक थंड झाला आणि केक थंड झाला म्हणजे पूर्णतः थंड झालेला नव्हता, परंतु पिहू आलेली होती तर तिला घाई लागलेली होती, म्हणजे घाई वाटत होती की पटकन आपल्याला केक खायला भेटावा, म्हणून मग पटकन मग मी ते काढून घेतलं. तर पहा, डब्यातून किती छान केक निघालेला आहे, खाली काहीच लागलेलं नव्हतं. मग आता ह्या केकला मी 2 भागामध्ये कट करून घेतलं की जेणेकरून आता म्हणजे हा सगळीकडे आपल्याला खाताना गोड लागला पाहिजे. आणि त्यामुळे मला ते जे आपण चॉकलेट मेल्ट केलेली होती ती सगळीकडं टाकायची होती, म्हणून मग त्याचे 2 लेअर केले आणि आतल्या लेअरवरती मग जे चॉकलेट सिरप तयार केलेलं होतं ते मी छान स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर जे वरचा काप काढलेला होता तो त्याच्यावरतीच ठेवला आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा सगळीकडे मी हे चॉकलेटचं सिरप म्हणजे स्प्रेड करून घेतलं. थोडक्यात काय तर मेल्ट केलेली चॉकलेट सगळीकडे टाकून घेतली की सगळा केक खाताना आपल्याला गोड लागावा. तर पहा,
छानपैकी म्हणजे केक तयार झालेला होता. आहोंच्या बड्डेच्या दिवशी पण मी बनवलेला, पण तो काही मला एवढा जमलेला नव्हता. कारण त्यावेळेस काही माझं म्हणजे रेडीमेड हे मिक्सचर नव्हतं. तर त्यावेळेस मी मैदा आणि रव्याचा घरी बनवलेला होता आणि त्यात थोडंसं तेल कमी पडलेलं होतं. त्यामुळं म्हणजे कदाचित तो थोडासा गच्चच झालेला, या केकसारखा असा स्मूथ असा झालेला नव्हता. त्यामुळं मी परत एकदा हे रेडीमेडच मिक्सचर आणून करून पाहावं म्हटलं, तर खूप छान केक झालेला होता. चॉकलेटचं म्हणजे मेल्ट झालेलं चॉकलेट स्प्रेड केल्यानंतर परत त्याच्यावरती थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेतले आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले, की पिहूला एवढी उत्सुकता होती खाण्याची की ती जास्त वेळ काही तिने फ्रीजमध्ये ठेवलं नाही, तर लगेच काढून घेतलं आणि मग तोपर्यंत आहो पण आलेले आणि मग दोघांना पण खायला दिलं. तर जाम दोघं पण खुश झाले, कारण केक पण खूप छान झालेला होता, त्यामुळे मी पण खुश झालेले होते. तर पहा, रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला निश्चितच कॉमेंट्समध्ये सांगा आणि यात काही चुका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सांगा, की जेणेकरून नेक्स्ट टाईम बनवताना त्या मला सुधारता येतील. कारण आत्ता नव्यानेच मी पण केक रेसिपी पाहूनच बनवायला शिकले. तर त्या मानाने मला खूप छान जमलं होतं. तोच आनंद मला म्हणजे गगनात मावेनासा झाला आणि हे दोघं पण खुश होते. तर मग यामुळं आहोंनी रात्री आम्हाला बाहेरच जेवायला नेलं, की तू केक खूप छान बनवला होता, त्यामुळे मी तुला जेवायला बाहेर नेतो म्हणून म्हटले आणि मग आम्ही बाहेर गेलो. तिघांनी पण जेवण केलं. या पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.